तर बीड प्रकरणी आता महाराष्ट्र सरकारने सर्व आरोपींना मकोका कायदा लावलाय। हा कायदा लावण्यात आल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांची मागणी पूर्ण झाली आहे। मात्र हा कायदा नेमका कसा आहे, तो कोणत्या परिस्थितीमध्ये लावण्यात येतो, हा कायदा लावण्यात आला तर बीडच्या प्रकरणावर त्याचा नेमका कसा परिणाम होईल, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या संदर्भात ॲडव्होकेट अनिकेत निकम यांच्याशी आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी संवाद साधला आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली। आपल्यासोबत ॲडव्होकेट अनिकेतजी निकम आहेत। सर, बीडमधलं जे सगळ्यात मोठं गाजलेलं प्रकरण सध्या बघतोय त्यामध्ये आता मकोका कायदा लावण्याचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे। हा कायदा नेमका कसा काम करतो, काय असतो आणि कोणत्या स्वरूपात किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये हा कायदा लावण्यात येतो? संघटित गुन्हेगारांच्या विरोधात कडक कारवाई करण्याकरता 1999 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मकोका कायदा अंमलात आणला होता आणि या कायद्याअंतर्गत एखादी टोळी जेव्हा सातत्याने गुन्हे करते आणि त्या टोळीतील सदस्यांच्या विरोधात 2 पेक्षा जास्त दोषारोपपत्र गेल्या 10 वर्षाच्या आत दाखल झाले असतील तर अशा स्वरूपाची मोक्या अंतर्गत कारवाई त्यांच्या विरुद्ध करता येते। या प्रकरणामध्ये किती फरक पडू शकतो, कारण की साधा कायदा आपले इंडियन पिनल कोड आणि मकोका कायदा यामधून त्यांना आता ट्रान्सफर झालेले मकोकावर, तर यामधून किती फरक पडू शकतो? या सगळे जे गुन्हेगार आहेत त्यांच्या या संघटित गुन्हेगारीबद्दल येणारा काय याच्यामध्ये म्हणजे कोर्टामध्ये हा कितपत टिकू शकतो, काय वाटतं? हा कायदा लावल्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांना 6 महिन्याचा कालावधी मिळणार तपास करण्यासाठी, जो कालावधी 3 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा असतो। नंबर 2, हा कायदा लावल्यामुळे आरोपींचा कबुली जबाब पोलिसांना नोंदवता येतो। एखादा आरोपी या प्रकरणातला स्वेच्छेने कबुली जबाब जर द्यायला तयार असेल तर कलम 18 अंतर्गत हा कबुली जबाब नोंदवता येतो आणि या कबुली जबाबाचा वापर फक्त त्या आरोपीच्या विरोधात नाही तर इतर सह आरोपींच्या विरोधात देखील होऊ शकतो। व त्याचबरोबर कलम 21 अंतर्गत जामीन सहजासहजी या प्रकरणात मिळत नसते। जर मोक्का लावला, आणि कायदा असं म्हणतो मोक्क्याचा की जर सकृत दर्शनी आरोपीने गुन्हा केला असेल असं निष्पन्न दोषारोप पत्रातून होत असेल तर न्यायालयाने त्या आरोपीला जामीन देऊ नये। त्यामुळे अशा कडक स्वरूपाचा हा कायदा असल्यामुळे निश्चितपणे पोलिसांना यामुळे जास्त बळ मिळत असतं असं मला वाटतं। कॅमेरामन विजय देसाईसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।